हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळी कशी बनवायची दाखवणार आहे। इथे मी कुकरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवले। 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली। पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला डाळ पाण्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर थोडंसं तेल टाकले। तेल टाकल्याने डाळीला मऊसूतपणा येतो। आपल्याला त्यानंतर 4 ते 5 शिट्ट्या मध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे। कुकर थंड झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं डाळीतलं एक्स्ट्राचं। अशा प्रकारे आपल्याला ते दाबून पाणी काढायचं आहे, असं उलटण्याने। त्यानंतर कढईमध्ये ही डाळ टाकायची। ज्या वाटीने आपण डाळ शिजायला टाकली होती त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे आपल्याला समप्रमाणामध्ये। हे सतत मिक्स करत राहायचे पहा। पुरण आपलं कढईला चिटकून द्यायचं नाही आहे, ते लगेच चिटकतं पातळ असल्यामुळे। त्याच्यामुळे हे सतत मिक्स करत राहायचे। पुरण चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचे। पुरण जर पातळ झालं तर पोळी फुटते, त्याच्यामुळे पुरण आपल्याला चांगलं बनवून घ्यायचं आहे। इकडे मी बडीशोप, सुंठ, विलायची, जायफळ भाजून घेतलं होतं अगोदरच। ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। पुरण मिक्स करत राहायचे मध्ये मध्ये, नाहीतर ते कढईला चिटकू शकतं। हे बारीक केलेलं आपण याच्यामध्ये टाकून देऊ। याने पुरणपोळीला छान टेस्ट येते, वासही छान येतो। त्याच्यामुळे हे टाकायचं आहे आपल्याला। त्यानंतर पण थोड्या वेळ आपल्याला पुरण परतून घ्यायचे। पाहू शकता आपलं पुरण झालेलं आहे। त्यानंतर पुरण गरम गरमच आपल्याला पटकन बारीक करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर ते पटकन बनत नाही, त्यामुळे गरम गरमच पुरणाच्या चाळणीमध्ये आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम पटकन पुरण झालेलं आहे आपलं। त्यानंतर मी कणिक अगोदरच मळून घेतली होती। आपण चपातीला जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी पातळ कणिक मळायची आहे, त्यामुळे पुरणपोळी मऊसूत बनते। त्यानंतर मी कणकेचा असा उंडा बनवून घेणार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। असा उंडा बनवून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि एका हातावर उंडा धरून वरच्या बोटांच्या साहाय्याने आपल्याला गोल फिरवून फिरवून उंडा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर असं दोन्ही हाताने परत फिरवायचं आहे, त्यामुळे पुरण सगळीकडे पसरतं आणि पोळी छान बनते एकसारखी। त्यानंतर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पाहू शकता तुम्ही आपली पोळी लाटून झालेली आहे। त्यानंतर तव्याला थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, पोळी चिटकू नये म्हणून। त्यानंतर पहिल्यांदा दोन्ही हातांनी पोळी आपल्याला पलटी करायची आहे। अगोदरच उलटण्याने पलटी केली तर पोळी फुटू शकते, त्यामुळं अगोदर हाताने पलटी करायची आहे। त्यानंतर तेल लावून घ्यायचे किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पोळी अशी हलक्या हाताने पलटी करत राहायचे पहा। एकदम छान बनते मऊसूत। नक्की ट्राय करा। धन्यवाद।